हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवंकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, उंची 14 घेतलेली आहे, छातीची कडी 10.5ची आहे, इथं आपला शोल्डर 8 आहे आणि मुंडा 6.5 घेतलेला आहे. आणि बघा 6.5 वरती मुंडा घेऊन असा एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आता आतल्या बाजूला 1.5 इंच घेऊन परत अशी एक तिरकी लाईन ओढून घ्यायची. बघू शकता इथं गळा रुंदी मी 4 इंच घेतलेली आहे. गळा पण आपल्या आवडीनुसार टाकायचा आहे. मी इथं 10.5 उंची गळ्याची घेतलेली आहे. 10.5 उंचीनं कटिंग करणार आहे. वरचा एक 3.5 इंचावरती एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. पाठीमागं बोटनेक आणि पुढं डीपनेक असा आहे. पुढील गळा आपला 6-6.5 तयार होणार आहे. बघा, आणखी एक असा 1 इंचाचा गॅप सोडून मी एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे, पाठीमागच्या मुंड्याला. आणि बघा, हा असा गोलाकार दिला तरीही चालेल, दोन्ही पद्धतीने आकार दिलं तरी चालेल. बघा, असं उलटा मी पानगळ्याचा आकार इथं काढून घेतलेला आहे. इथून अशी स्ट्रेट लाईन ओढायची आणि असा पानगळा उलटं करून मी ड्रॉ करून घेतलेला आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही सवचं सुद्धा करू शकता, पण मी उलटा शेप खूप छान येतो म्हणून मी उलटा शेप पानगळ्याचा देऊन घेतलेला आहे. बघू शकता, खूप सुंदर आणि बोटनेकची ही डिझाईन आहे. फ्रंट नेक आपला डीप नेक येणार आहे. फ्रंट डीप नेक आणि बॅकला बोटनेक असेल तर शोल्डर, गळा रुंदी, मुंडा किती घ्यायचा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी डिटेल सांगितलेलं आहे. व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. बघू शकताय तुम्ही इथं हे आपलं 36 साईजचं ब्लाऊज आहे. ह्याच्यासाठी आपल्याला इथं 8 शोल्डर घ्यायचे आहे. 6.5 मुंडा घेऊन असा आत 1 इंच मुंडा घेऊन मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही गळा रुंदी 4-4.5 इंच घेतला तरीही चालणार आहे. हे आपलं मेन फॅब्रिक आहे, ते सवचं घेऊन त्याच्यावरती अस्तर उलटं लावून व्यवस्थित सुया लावून घेतलेलं आहे. अगोदर बोटनेकचा आतला आकार मी फक्त स्टिच करून घेणार आहे. फक्त 1/2 इंचाचं मार्जिन पकडत बघा, अगदी जसा गळा कटिंग केलेला आहे त्या पद्धतीने मी डाव्या हाताने फक्त कपडा सरकवत आहे. इथं सुई काढून घेते म्हणजे मशीनमध्ये येणार नाही. बरोबर पानगळ्याच्या कोपऱ्याला सुई खाली घातली, कोपऱ्यात कपडा फिरवला आणि परत आहे अशा पद्धतीने गळा स्टिच करून घेत आहे. बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने गळा स्टिच करायचं म्हणजे जे कोपरे असतात नाही ते ॲक्युरेट येतात. बघा, इथं कोपरा आला, कोपऱ्यात सुई खाली घातली, कपडा फिरवला, परत टीप मारायला चालू केली. बघा, सुई खाली घातली, कपडा फिरवला, परत टीप मारायला चालू केली. अशा पद्धतीने संपूर्ण गळा मी स्टिच करून घेतलेला आहे. जे मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित असं कटिंग करून संपूर्ण गळ्याला छोटे छोटे असे कट्स देऊन घ्यायचे. म्हणजे काय होईल, अस्तर आपलं आतल्या बाजूला अगदी व्यवस्थित असं फोल्ड होईल. ह्यासाठी हे छोटे कट्स देणे खूप गरजेचं आहे. बघू शकताय तुम्ही कोपऱ्यात तर आवर्जून आपल्याला कट मारायचा आहे. बघा, बोटनेकमध्ये ना जो आतला आकार असतो ना तो अगोदर कट करून शिवून घ्यायचा आणि वरचा आकार नंतर कट करायचा. बघा, आता पूर्ण अस्तर ह्या गळ्यामध्ये आतमध्ये आपल्याला असं घालून फोल्ड करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं अस्तर आतल्या बाजूला उलटवून अगदी हाताने प्रेस करून त्याच्यावर अशी दाबटीप मारायची आहे. बघू शकताय दाबटीप मारताना बघा, जो आपलं मेन फॅब्रिक आत घेतले ते अगदी व्यवस्थित हाताने असं ओढत मी दाबटीप घेत आहे अगदी काठावरून. बघा, आता इथं आपला कोपरा आलेला आहे ना, कोपऱ्यापर्यंत बरोबर टीप मारायची आहे. कोपऱ्यात बरोबर सुई खाली ठेवायची आणि कपडा फिरवायचा. बघा, कोपरा आला, सुई खाली घातली, खाली म्हणजे कपड्यातच ठेवायचे आहे आणि परत कपडा फिरवायचा आणि टीप मारायचे. टीप मारताना कुठेही आपलं अस्तर मेन फॅब्रिक आत गेलं असेल ते अंगठा घालून असं आपल्याला बाहेर काढायचं आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, आता इथं कोपरा आला, सुई खाली घातली, कपडा फिरवला आणि परत दाबटीप मारायची. अशा पद्धतीने संपूर्ण गळ्याची तुम्ही दाबटीप मारून घेऊ शकता. खूप सुंदर आणि फिनिशिंग सहित आपला गळा तयार होतो अगदी सोप्या पद्धतीने. बघू शकताय तुम्ही. हे आपलं 36 साईजचं बोटनेक ब्लाऊज आहे. बोटनेक विथ कटोरी ब्लाऊज आहे. बघू शकता. आता ही अशी आपली छोटी छोटी समोसा लेस आहे ना, ती आतल्या बाजूने फक्त समोसा आपल्याला ओपन करायचा दाखवायचा आहे. बाकी अशी लेस आहे ना ती आतल्या बाजूने घालून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. अगदी सुंदर आणि फिनिशिंग सहित आपला गळा रेडी होतो आहे. बघू शकताय तुम्ही. बघा,
अगदी काठावरून अशी आपल्याला टीप घ्यायची. फक्त आपल्याला समोसेच दिसले पाहिजेत. बघा अगदी व्यवस्थित हळूवार अशी आपल्याला टीप मारायचे. पानगळ्याचा जसा शेप आहे तशा शेपमध्ये संपूर्ण अशी मी लेस लावून घेणार आहे. बघा इथं थोडासा कोपरा आलेला आहे. कोपऱ्यात मी थोडीशी लेस फोल्ड करून घेतलेली आहे आणि परत टीप मारलेली आहे. बघू शकताय तुम्ही. बरोबर कोपऱ्यात परत सुई खाली घालायची, थोडीशी लेस फोल्ड करायची, टीप मारायची, सुई कपड्यातच खाली ठेवायची आणि कपडा फिरवायचा. म्हणजे काय होईल ना, जिथं आपण लेस फोल्ड केली आहे ना त्या फोल्डच्या ठिकाणी जसा कोपरा आहे पानगळ्याचा तसा अगदी व्यवस्थित असा आपला दिसणार आहे. ह्यासाठी ही ट्रिक खूप गरजेची आहे. बघू शकताय तुम्ही. बघा अशा पद्धतीने संपूर्ण गळा आपला स्टिच करून झालेला आहे. इथं कोपऱ्यात बरोबर दोन्ही लेस एकत्र येतील आणि समोसा व्यवस्थित दिसेल अशा पद्धतीने मी टीप मारून घेतलेली आहे. बघू शकताय खूप सुंदर असा आपला गळा बघू शकताय तयार झालेला आहे. कोपरासुद्धा बघा अगदी सुंदर असे आपले कोपरे आलेले आहेत आणि जसा आपण गळा कट केला होता अगदी तसाच झालेला आहे. बघा अस्तर आणि मेन फॅब्रिक अगदी व्यवस्थित असं सगळं मी एकसारखं जॉईन करून घेणार आहे. अगोदर वरच्या साईडनं गळा जॉईन करते, पूर्ण अस्तर असं जॉईन करून घ्यायचं आहे. आपल्याला कुठेही अस्तर गोळा होणार नाही ह्याची काळजी घेत आपल्याला करायचं आहे. जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित असं सगळं कटिंग करून घ्यायचं आहे एकसारखं. बघा अशा पद्धतीने संपूर्ण मी कटिंग करून घेतलेलं आहे. बघू शकताय तुम्ही. पाठीतल्या टक्स अशा बरोबर गळ्याचा मध्य सेंटर करायचा आहे आणि पाठीतल्या टक 4.5 इंच उंचीची आणि अर्धा इंच रुंदीची आपल्याला मारून घ्यायचे. त्या बाजूची सुद्धा मी ऑलरेडी मारून घेतलेली आहे. बघू शकताय तुम्ही. बघा एक्स्ट्राचं जे कपडा आहे कमरेकडच्या बाजूला ते कटिंग करून घ्यायचं. इथं डबल फोल्ड करून मी कमरपट्टीसुद्धा जॉईन करून घेतलेली आहे. जे धागे दोरे आहेत ते व्यवस्थित असे कटिंग करून घ्यायचे. बघा 1 इंचाची पट्टी काढून मी वरच्या साईडने गळ्याला गळपट्टी जॉईन करणार आहे, कारण तिथंसुद्धा आपल्याला छोटी समोसा लेस अशी लावायची आहे. त्यासाठी मी आतल्या साईडला गळपट्टी अशी जॉईन करून घेते. बघा कुठेही गळपट्टी ओढायची नाही, अगदी हलक्या हाताने आपल्याला लावत जायचं आहे. बघा अगदी लूज लावायचे आहे, नाहीतर गळा ताणला जातो व गळा लूज पडतो. ह्यासाठी अगदी हलक्या हाताने व्यवस्थित आपल्याला पट्टी जॉईन करायची आहे. इथं सुद्धा छोटे छोटे पूर्ण गळ्याला कट्स देऊन घ्यायचे, म्हणजे गळपट्टी आपली अगदी व्यवस्थित आतल्या बाजूला फोल्ड होईल. बघा ही गळपट्टी व्यवस्थित अशी मी आतल्या बाजूला फोल्ड करून घेत आहे. बघा आणि बघा आतल्या बाजूला फोल्ड करून अगदी काठावरून अशी मी ह्याच्यावरून सुद्धा दाबटीप टाकून घेणार आहे. तुम्ही शोल्डर व गळा रुंदी ह्या पद्धतीने घेतला तर बोटनेक ब्लाऊजसाठी कधीही तुमचा गळा खांद्यात असं टाईट होणार नाही किंवा मुंड्यातसुद्धा टाईट होणार नाही. अगदी व्यवस्थित बसतो किंवा लूज पडणार नाही. अगदी परफेक्ट हे आपलं बोटनेकसाठीचं माप आहे. 36 साईजसाठी तुम्ही 8 घेऊन गळा रुंदी 4 किंवा 4.5 इंच घेतला तरीही चालणार आहे. अगदी परफेक्ट आणि फिनिशिंग सहित आपला गळा दिसायला खूप सुंदर दिसतो आणि कुठेही शोल्डरमध्ये अजिबात टाईट वगैरे होत नाही. पण शोल्डर आपली 8 इंचच घेतली पाहिजे. बघू शकता. आणि गळा रुंदी एक्स्ट्रा घेतली तरीही चालणार आहे, फक्त शोल्डर आपली कमी येते. बघा खूप सुंदर अशा पद्धतीने वरच्या साईडला सुद्धा मी समोसा लेस लावून घेतलेली आहे. अगदी फिनिशिंग सहित आपला गळा रेडी झालेला आहे. आणि असेच नवनवीन डिझाईन बघण्यासाठी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. थँक्यू.